बरोबर. स्वामींमुळेच सगळं घडतं. याच्यात मी हा प्रकारच नाही आहे. जिथे मी येतो तिथे स्वामी नसतात. लोकांची एक घाणेरडी सवय आहे, हे मी केलं, ते मी केलं, ते माझं, हे माझं, हे पण माझं, सगळं माझंच, आणि हे मीच केलं. त्यांना परमेश्वर तिथे दिसतच नाही. अरे पण हे तू करताना तुझ्या मागे एक जी शक्ती उभी आहे, तुला ती ऑपरेट करते आहे, तू तिला विसरलास. आणि तुझ्यामध्ये जो मी आणि जो अहंकारपणा आहे ना, हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागृत झाला की तू परमेश्वराला विसरलास. तू मंदिरात जातो, अरे पण तुझा अहंकार जात नाही तर मंदिरात जाऊन उपयोग काय? बरोबर. फक्त मी आलाच की तिथे. हा मी परमेश्वराला नको आहे. जिथे मी येतो तिथे परमेश्वर नसतो. तुम्ही मीला स्वाहा करून टाका म्हणजे स्वामी. करेक्ट. जिथे मी स्वाहा होतो तिथे स्वामी प्रगट होतात. आणि जिथे स्वामी प्रगट होतात तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती तयार होते. आणि ती एवढी ऊर्जावान शक्ती आपल्याला जी ताकद देते, ती ताकद आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गशील ठरते. बरोबर. ही अशी ताकद स्वामींची आहे. आता दादा, तुम्ही जसं म्हटलात नामस्मरण, लोक बोलतात की आम्ही घरामध्ये पूजा करतो, देवाची पूजा करतो, परत ऑफिसमध्ये पण लोक देवाची पूजा करतात. तर ते पूजा आणि नामस्मरण ह्या दोघांमध्ये लोक बोलतात की पूजा करतो म्हणजे देवाचं शेवटी आम्ही करतोय. तर ते नामस्मरण आणि देवाची पूजा ह्यामध्ये तुम्ही एक आपल्या ऑडियन्सला सांगा, डिफरन्स कसा आहे? बघा, एक लक्षात घ्या, घरी मी पण पूजा करतो, देवाची पूजा मी पण करतो. जवळजवळ अर्धा पाऊण तास माझी पूजा चालू असते. त्या पूजेमध्ये मी नामस्मरण पण करतो. पूजा कशी असते बघा, सांगतो तुम्हाला. त्या पूजेमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं असतं, आपल्या कुलदेवाचं दर्शन घ्यायचं असतं, त्याला नमस्कार करायचा असतो. पहिले कुलस्वामिनी आणि कुलदैवत आणि नंतर गुरु. कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं, कुलस्वामिनीचं नामस्मरण केलं, कुलदेवतेचं नामस्मरण केलं, यांचं नामस्मरण केल्यानंतर त्यांना हात जोडल्यानंतर ते आपला मार्ग सुखकर करतात आणि गुरु मार्ग दाखवतात. कुलस्वामिनीचं आणि कुलदेवतेचं नामस्मरण केल्यानंतर पूजा म्हणजे नामस्मरण. पूजा वेगळी काय? पूजा वेगळी काय? आपण परमेश्वराला म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये फुलं वाहिली, त्यांना आंघोळ घातली, ही पूजा झाली. त्यांचं कुलदेवतेचं नामस्मरण निर्मळ भावाने केलं, कुलदेवीचं नामस्मरण केलं, आणि त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं. आपला पूर्ण दिवस अतिशय सुंदर जातो. कुलदेवतेचं, कुलस्वामिनीचं आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण हे नेहमी असावं. हे झाल्यानंतर हीच पूजा आहे. म्हणजे पूजा करताना पण नामस्मरण हे चालूच ठेवायला असावं. बरोबर. पूजा करताना नामस्मरण मुखात आलंच पाहिजे. जेव्हा ते येतं तेव्हा तुमचं नामस्मरण घडतंच की. करेक्ट. त्याच वेळेस पूजा म्हणजे नामस्मरण. जेव्हा आपण आंघोळ घालतो, म्हणजे आपण आता बघा, आपण देवांना आंघोळ घालतो. आपल्याकडे देवाऱ्यामध्ये जे देव असतात त्यांना आंघोळ घालतो. आंघोळ घालताना आपण पिक्चरची गाणी म्हणतो का? नाही, आपण देवाचीच गाणी म्हणतो ना, ते नामस्मरण. पर एक लोक असतात जे त्यावेळी त्यांचे भरपूर वेगवेगळे विचार चालू असतात मनामध्ये. आज माझ्यासोबत हे होणार आहे, मी आता इथून हे पूजा झाल्यानंतर मी ही गोष्ट करेन, ती गोष्ट करेन. तर अशी पण लोक असतात. तर त्यावेळी पण आता तुम्ही जसं म्हटलात, त्यावेळी जरी तुम्ही नामस्मरण केलात तर शेवटी ते एकच होणार आहे. बघा, एक लक्षात घ्या, आता माणसाचं आयुष्य नाही खडतर आहे, आणि कलियुगात तर माणसाचं आयुष्यात खडतर आहे. आणि माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? माणूस स्वतःची प्रगती बघण्यापेक्षा ना दुसऱ्याची प्रगती जास्त बघत असतो. करेक्ट. आणि त्याच्यात तो अडखळून पडतो. राईट. त्याला त्याची प्रगती तर करायचीच असते, पण दुसऱ्याची प्रगती बघून त्याला आपली प्रगती करायची असते. तर माझं म्हणणं नेहमी हे असतं
की जर तुम्ही अर्धा तास पूजा करत असाल, एक 10-15 मिनटं नामस्मरण करत असाल, ते 40 मिनटं आहे ना, ते 40 मिनटं फक्त परमेश्वराला द्या. करेक्ट. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल आहे ना स्विच ऑफ ठेवा. बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्ही परमेश्वराला सांगा की हे 40 मिनटं जे आहेत ना, याच्यामध्ये माझ्या मनात कोणतेही विचार आणू नको बाबा. ते पण त्यांच्यावरच सोडायचं. हां, बरोबर. त्यांना सांगायचं माझ्या मनात कोणतेही विचार आणू नको, माझ्या मनात फक्त तुझं नामस्मरण असलं पाहिजे आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून माझी पूजा झाली पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही हात जोडून ते सांगाल ना, 2 दिवस नाही होणार, 4 दिवस नाही होणार, 2 महिने नाही होणार हो, दुसऱ्या महिन्यानंतर व्हायला सुरुवात होईल. बरोबर. पण हे रोज झालं पाहिजे आणि ते प्रयत्न असले पाहिजे. प्रयत्न असले पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला परमेश्वराकडून ना भरपूर काय पाहिजे. बघा, आपल्याला परमेश्वराकडून आपण चाळीत राहतो तर आपल्याला फ्लॅट पाहिजे. आपल्याकडे 2 व्हीलर आहे तर आपल्याला 4 व्हीलर पाहिजे. आपलं इन्कम 50,000 आहे तर ₹1,00,000 पाहिजे. आपल्या इकडं इन्कम 2 लाख आहे तर 10 लाख पाहिजे. माणूस समाधानी नाहीच आहे. त्याला परमेश्वराकडून एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण परमेश्वराला त्याला एकही मिनिटं द्यायचं नाही आहे. परमेश्वर म्हणत नाही हो की तू तासन तास माझ्याकडे येऊन बस, बिलकुल म्हणत नाही. पण 10 मिनिटं तर माझी आठवण काढ. करेक्ट. दिवसच्या 24 तासामधून तू 10 मिनिटं तर माझी आठवण काढ, बघ मी तुझ्या बरोबर आहे की नाही. एका व्याख्यात्यामध्ये की कलयुगामध्ये मागची जी युग आहेत त्या युगामध्ये परमेश्वराला मिळवणं अतिशय कठीण गोष्ट होती, पण कलियुगामध्ये परमेश्वराला मिळवणं अतिशय सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे. पण ती केव्हा सोपी आहे, जेव्हा तुमचा भाव निर्मळ असेल, तुमच्या मनात मीपणा नसेल, तर ती गोष्ट सोपी होते आणि परमेश्वर तुम्हाला दिसतो. परमेश्वर तुम्हाला साक्षात्कार म्हणजे साक्षात स्वरूप दाखवतो. बरोबर. आणि मोठ्या प्रचंड शक्तीने तो तुमच्या मागे उभा असतो. करेक्ट. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की नामस्मरण पूजेच्या माध्यमातून झाली पाहिजे. पूजा झालं पाहिजे. कुलस्वामिनीचं, कुलदेवतेचं नामस्मरण झालं पाहिजे. गुरुचं नामस्मरण प्रचंड मोठ्या शक्तीने झालं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आयुष्यात सगळं काही मिळेल. त्यांना माहिती आहे तुम्हाला 4 व्हीलर कधी द्यायची. त्यांना माहिती आहे तुम्हाला बंगला कधी द्यायचा. देणार, तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला नक्की देणार, पण केव्हा देणार हे ते ठरवणार. तुम्ही नका ना ठरवू. करेक्ट. तुम्ही ठरवणार तर ते चुकीचं असेल. त्यांच्याही काही परीक्षा असतात. ते पण विचार करतात की अरे याच्यातला अहंकारच जर कमी नाही होत आहे तर मी याला ही वस्तू का देऊ. राईट. पण त्याच्यातला मीपणा तर कमी झाला पाहिजे, त्याच्यातला अहंकार तर कमी झाला पाहिजे, तरच ते देणार. अहो, ठाण्यापासून दादरला पोचायला मधले स्टेशन तर पार करावे लागतात ना, का डायरेक्ट पोचता येतं. बरोबर आहे. असं नाही करतायत. ठाण्याला बसलोय तर दादरला पोचायचं तर डायरेक्ट ट्रेन दादरला नाही थांबणार. मध्ये घाटकोपर आहे, मुलुंड आहे, भांडूप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. करेक्ट. पण नंतर तुम्ही दादरला जाता म्हणजे नंतर उद्दिष्टापर्यंत जाता. म्हणजे हे जे मधले स्टेशन आहेत ना, हे अहंकार, बरोबर, गर्व चेक करतात ना. ब्रह्मांड नायक आहेत ते. आणि पूर्ण तुम्हाला त्या साच्यामध्ये बसवल्यानंतर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी देतात आणि आपोआप देतात. हा, म्हणजे मी बघितलेलं आहे की देतात ते. तेव्हा मग आपल्या डोळ्यात सुखद अनुभव तयार असतो की जे मागितलं नव्हतं ते सुद्धा दिलं. हा अनुभव घेण्यासाठी नामस्मरण, ओम श्री स्वामी समर्थ हे असलं पाहिजे. तर धन्यवाद दादा, तुम्ही आलात, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात आणि मला पण माहिती आहे भरपूर जणांना ही गोष्ट आवडली आहे, जे पण गोष्टी आता तुम्ही शेअर केल्यात. कसं आहे की मी जे आतापर्यंत स्वामी भक्तांपर्यंत जे पोचवलं आहे, माझे जे अनुभव आहेत आणि जो त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे तो मी स्वामी भक्तांपर्यंत पोचवला आहे. पण असं बरेचसे अनुभव आहेत की ते मला सांगायचे आहेत आणि ते काय एकाच याच्यामध्ये सांगू शकत नाही आपण. ते हळूहळू मी पोचवण्याचा प्रयत्न करेल. कारण कोणत्या माझ्या अनुभवांमुळे किंवा कोणत्या जे त्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं एक लोटाभर पाणी दिलेलं आहे आणि त्या लोटाभर पाण्यामध्ये तुला जे पाहिजे ते घे आणि बाकी कोणाला किती द्यायचं ते दे.
करेक्ट करेक्ट. तर आता ते काही तर मी घेतलंय पण आता द्यायचं आहे ना.